नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक संतोष शेलार. आज हा टॉपिक बघणार आहे वैदिक साहित्य आणि संस्कृतीची ओळख. आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यावर्षी एक नवा विषय सुरू केला आहे. त्याचं नाव आहे इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा मराठीमध्ये आपण त्याला असं म्हणूया की भारतीय ज्ञान व्यवस्था. ठीक आहे. आणि हा विषय पदवीच्या पहिल्या वर्षासाठी सर्व शाखांसाठी सर्व प्रवाहांसाठी कंपल्सरी विषय आहे. त्यामुळं हा विषय आपल्याला शिकणं आवश्यक आहे. तर या विषयात काय 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 शिकलं पाहिजे असं अपेक्षित आहे. तर प्राचीन भारतापासून भारताच्या प्राचीन काळापासून ज्या काही ज्ञानपरंपरा भारतात निर्माण झाल्या त्या ज्ञानपरंपरांची ओळख आपल्याला करून घ्यायची आणि त्याच्याच अंतर्गत त्या ज्ञानपरंपरांचाच एक भाग म्हणून वैदिक साहित्य वैदिक संस्कृती याची ओळख आज आपण करून घेणार आहोत. वैदिक साहित्याविषयी संस्कृतीविषयी बोलण्याच्या अगोदर काही गोष्टी मी सांगू इच्छितो. ती म्हणजे अशी की भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्य. आता हे सांगणं याच्यासाठी आवश्यक आहे. लोकांना असं वाटतं भारतीय संस्कृती म्हणजे काहीतरी एका साच्यात बसलेली अशी गोष्ट आहे आणि ती एका विशिष्ट प्रवाहाने चाललेली. प्रत्यक्षात असं चित्र आहे का? नाहीये. प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे माहित आहे का? की भारतीय संस्कृती ही एक साची अजिबात नाही. ती एका साच्यात बसणारी नाहीये, ती एक प्रवाही नाहीये, ती बहुविध आहे, ती बहुप्रवाही आहे. आणि हे जे प्रवाह आहेत संस्कृतीचे, हे प्रवाह, हे परंपरा परस्पर भिन्न पण असू शकतात. त्या स्थळ काळानुसार बदलू शकतात. कधी कधी त्या परंपरा परस्पर विरोधी सुद्धा असू शकतात. एकच उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक असं पहा, आपल्याकडं साधारणपणे अशी एक समजूत आहे, एखादा माणूस धार्मिक आहे म्हणजे तो शाकाहारी असणार. म्हणजे धर्मनिष्ठा आणि शाकाहार याचा धागा कुठेतरी आपण जोडलेला आहे. ठीक आहे. आता हे कशामुळे झालंय त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो. विशेषतः महाराष्ट्रात वारकरी पंथांनी ज्या प्रकारचा धर्म सांगितला, ज्या प्रकारची परंपरा निर्माण केली, त्यात त्यांनी शाकाहारावर बऱ्यापैकी भर दिलेला आहे. त्याच्यामुळं होतं असं की साधारणपणे धार्मिक माणूस म्हणजे शाकाहारी हे आपल्या डोक्यात पक्क बसतंय. परंतु हे सर्व काळात सर्व पंथात सर्व भारतात असंच आहे का? नाहीये. तुम्ही पाहिलं असेल काही ठिकाणी देवदेवतांना बळी दिलं जातं. कोंबडी बळी दिली, बोकड बळी दिला, हे तुम्ही पाहिलं असेल. म्हणजे बघा, धार्मिक असणं आणि शाकाहार असणं याचा संबंध असेल का? खात्रीला एक नाही. बरं, हे वेगवेगळ्या काळात पुन्हा वेगवेगळं होतं. उदाहरणार्थ प्राचीन भारताकडे आपण गेलो तर प्राचीन भारतात सुद्धा काही शाकाहाराचा पुरस्कार करणारे ऋषीमुनी आढळतात, काही मांसाहाराचा पुरस्कार करणारे ऋषीमुनी आढळतात. कित्येकांनी मांसाहाराचं समर्थन केलेलं आहे, खात होते आणि हे अगदी सहज होतं. याच्यात काही कुणाला वावगं वाटत नव्हतं. मांसाहार म्हणजे काहीतरी वावगं आहे असंही वाटत नव्हतं. एकच उदाहरण देतो. मनुस्मृतीमध्ये उदाहरणार्थ कोणते प्राणी खावेत, कोणते प्राणी खाऊ नयेत याची एक यादी दिलेली. म्हणजे लक्षात आलं की आपल्याकडं परस्पर भिन्न परंपरा असू शकतात आणि कधी कधी त्या परस्पर विरोधी सुद्धा असू शकतात. आणि हे भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. म्हणून भारतीय संस्कृतीविषयी बोलताना आपण नेहमी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण कोणत्या काळाविषयी बोलतोय, कोणत्या स्थळाविषयी बोलतोय. कारण भारतात सुद्धा सगळीकडे एकच प्रकारची एका काळात सुद्धा एकच प्रकारची संस्कृती असते असं नाही. सध्या सुद्धा नाहीये बरं का. म्हणजे आपण स्थळ, काल, पंथ आणि जात हे किमान 4 आयाम बघितले पाहिजेत. आणि हे 4 बाजू जोपर्यंत आपण बघत नाही तोपर्यंत आपण भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य सांगू शकणार नाही. या 4ही आयामांना लागू पडणारी, 4ही बाजूंना लागू पडणारं असं वैशिष्ट्य हे खरं म्हणजे शोधावं लागेल की खरंच भारतीय संस्कृतीचं असं काही वैशिष्ट्य आहे का? ते आता अभ्यासकांचा विषय आहे. ठीक आहे. तर आपल्याकडे काय माहित आहे का? विविध परंपरा आहेत. धर्मग्रंथ सुद्धा विविध आहेत. अर्थातच परंपरांचा प्रभाव धर्मग्रंथापेक्षा कितीतरी जास्त आहे. एका अर्थाने आपण म्हणू की धर्मग्रंथांनी परंपरांचं संहितीकरण केलेलं आहे. परंपरांचं प्रामाण्य जितकं जास्त आहे आपल्याकडं तितकं धर्मग्रंथांचं नाही.
आता भारतीय संस्कृतीचा उदय. आता आपल्याला माहिती आहे, की अतिप्राचीन काळात ज्याला सुसंस्कृत समाज म्हणूया, याचे पुरावे भारतात सापडलेले आहेत. सुमारे 4,500 ते 5,000 वर्षापूर्वी हिंदू संस्कृती इथे नांदत होती, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. जरी याचा अभ्यास केलेला नसला तरी ऐकून तरी माहितीच असणार आहे सिंधू संस्कृती. आपण लहानपणापासून बघत आलो. 6वी त्याचा टॉपिक होता, धडा होता. ठीक आहे. तर सिंधू संस्कृतीविषयी आपण ऐकतो. सुमारे 4,500 ते 5,000 वर्षापूर्वी हिंदू संस्कृती इथे नांदत होती. आता जेव्हा आपण संस्कृती म्हणतो, जेव्हा सभ्यता म्हणतो, तेव्हा त्याला काहीतरी वैशिष्ट्य लागतात. म्हणजे उदाहरणार्थ लेखनकला आवश्यक असते. उदाहरणार्थ विशिष्ट प्रकारची वैज्ञानिक प्रगती त्यांनी केलेली असणं आवश्यक असतं. हिंदू संस्कृतीत तुम्हाला असं दिसतं, की या संस्कृतीनं ब्रॉन्झ युगापर्यंत मजल मारलेली आहे. म्हणजे एक प्रकारचं धातुयुग तिथं अवतरलेलं आहे आणि या धातुयुगातून त्यांनी स्वतःचा विकास करून घेतलेला आहे. आणि मग तुम्हाला माहिती आहे, मोठमोठी घरं, मोठमोठी प्रसंगी शहरं विकसित केलेली आहेत. आज ज्याला आपण काय म्हणू, की प्लॅन्ड सिटी किंवा एक विशिष्ट योजनाबद्ध नगरं किंवा शहरं, अशा प्रकारची शहरं सुद्धा या संस्कृतीनं विकसित केलेली आहेत. टॉयलेट्स, संडास यांची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने केलेली आहे. याचे पुरावे आपल्याला भरपूर मिळतात. ठीक आहे. तर ही एक सिंधू संस्कृती प्राचीन काळी भारतात उदयाला आली होती आणि याचे आपल्याकडे भरपूर पुरावे आहेत. दुसरं वैदिक संस्कृती. आता वैदिक संस्कृती आणि सिंधू संस्कृती हे साधारणपणे तुम्ही बघा, जवळपास एकाच काळात नांदतायत. आता याच्यात पुन्हा इतिहासकाराचे मतभेद आहेत बरं का. आता काही इतिहासकारांनी असं म्हटलंय, सिंधू संस्कृती आधी होती, वैदिक त्याच्या नंतर उदयाला आली. असंही असू शकेल कदाचित. हिंदू संस्कृती आधी असेल, वैदिक संस्कृती नंतर असेल किंवा कदाचित काही इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार ते एकाच काळात आसपास नांदत होते, असंही असू शकेल. आपल्याला त्याचे निश्चित पुरावे नाहीयेत, की त्या दोन्ही संस्कृतींमध्ये संबंध काय होते. ह्याचा नीट पुरावा आपल्याला सापडत नाही. आता हे असं का होतंय? त्याचं एक कारण तुम्हाला सांगतो. वर ज्या सिंधू संस्कृतीचा मी उल्लेख केला, त्याचे लिखित पुरावे आहेत का? तर लिखित पुरावे जे काही आहेत ते आपल्याला वाचता आलेले नाहीत. म्हणजे आता समजा त्यांच्या मुद्रा आहेत. त्यांच्या मुद्रावर काहीतरी लिहिलेलं आहे. काहीतरी लिहिलेलं आहे लक्षात येत आहे. परंतु लिपी कोणती आहे? ती भाषा कोणती आहे? याचं सर्वमान्य वाचन आजही झालेलं नाही. त्यामुळं हिंदू संस्कृतीमध्ये लेखनातून जे काही चित्र दिसणार आहे आपल्याला, म्हणजे त्यांच्या भावना, त्यांचे विचार, नाही का? हे आपल्याला काहीही कळलेलं नाही. मग सिंधू संस्कृतीविषयी आपण जे बोलतो ते कशाच्या आधारे बोलतो? केवळ आणि केवळ पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारे बोलतो. ठीक आहे. पुरातत्वाने जे पुरावे आपल्याला दिले, म्हणजे आता उदाहरणार्थ हडप्पा शहरच सापडलं, मोहनजोदडो शहरच सापडलं, त्याच्या पलीकडे अशी काही गावं पण सापडली. गावं, शहरं दोन्ही प्रकारचे जे सापडतात आपल्याला. तर असं सापडल्यामुळं आपण त्याच्याविषयी काहीतरी माहिती सांगतो आणि त्याला सिंधू संस्कृती आपण नाव असं दिलेलं आहे. ठीक आहे. नेमकी उलटी गोष्ट वैदिक संस्कृती बाबतीत आहे. वैदिक संस्कृतीचं काय आहे माहिती आहे का? वैदिक संस्कृतीमध्ये बऱ्यापैकी ग्रंथरचना आपल्याला सापडली आणि त्या ग्रंथरचना प्राचीन आहेत, याच्यावर इतिहासकारांचं एकमत आहे. पण तरी सुद्धा त्या ग्रंथांचा काळ ठरवणं हे एक तसं अवघड काम आहे. ते नक्की किती प्राचीन आहे याच्याविषयी इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं बघा, सिंधू संस्कृती आणि वैदिक संस्कृती एकमेकाच्या समकालीन होती का वैदिक संस्कृती नंतरची होती, हे थोडंसं इतिहासकारांमध्ये मतभेदाचा विषय आहे. आणि नेमकं झालंय असं, की वैदिक संस्कृतीचे ज्याला आपण पुरातत्वीय पुरावे म्हणूयात, तसे फारसे आपल्याला आढळत नाहीत आणि सिंधू संस्कृतीचे लिखित पुरावे आढळत नाहीत. त्यामुळं म्हणजे इथे एक प्रकारचं डेडलॉक झालं बघा, की एका संस्कृतीचा पुरातत्वीय पुरावा नाही, एका संस्कृतीचा लिखित पुरावा नाही. मग कसं ठरवणार, की कुणाशी काय संबंध होता? दोन्हींचा आंतरसंबंध काय होता? हे आपल्याला ठरवणं खूप अवघड गेलेलं आहे. तो इतिहासकारांचा विषय आत्ता आपण तो बाजूला ठेवूया. आता आपण वैदिक संस्कृतीवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करूया. मुळात वैदिक संस्कृती आपल्याला समजते कुठून? वैदिक संस्कृतीची साधनं काय काय? असा आपण प्रश्न उपस्थित करू. साधनांमध्ये आपण म्हणूया, की पहिलं साधन सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते म्हणजे वेद. ज्याला संहिता वाङ्मय किंवा वेद वाङ्मय असं आपण म्हणतो. हे वेद 4 आहेत. त्यातला ऋग्वेद हा सर्वात जुना वेद आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इतर वेद येतात. त्याच्यानंतर काही ग्रंथ आहेत, ज्याला ब्राह्मण ग्रंथ म्हटलं जातं.
त्याच्यानंतर आणखी काही ग्रंथ आहेत, ज्याला उपनिषदे म्हटलं जातं, आरण्यके. हे सगळं जे साहित्य आहे, त्या सगळ्या साहित्यांना एकूणात मिळून आपण असं म्हणू शकतो की वैदिक साहित्य आहे. आता पहिल्यांदा आपण थोडीशी ऋग्वेदाची ओळख करून घेऊ. आता सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न असा आहे बघा ऋग्वेदाच्या बाबतीत, ऋग्वेदाचा काळ. ऋग्वेदाचा काळ काय आहे? हे ठरवण्यासाठी बऱ्याच अभ्यासकांनी आपापल्या परीनं आपली बुद्धी चालवून, तर्क लावून तो काळ ठरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो वेगवेगळा आहे. काही इतिहासकारांच्या मते तो इसवी सन पूर्व 4000 आहे, म्हणजे आजपासून 6000. तर काही इतिहासकारांनी तो अलीकडे आणलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सुमारे तो इसवी सन पूर्व 1500 आहे. म्हणजे आजपासून 3500. आपण असं धरूया की ऋग्वेदाचा काळ कमीत कमी 3500 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा थोडासा प्राचीन असण्याची शक्यता आपण गृहीत धरून चालूया. आता एक लक्षात घ्या, जगात जे काही साहित्य निर्माण झालंय प्राचीन जगात, जगात म्हणतोय हां, भारतात नाही. तर त्याच्यात ऋग्वेदाचं महत्त्व विशेष आहे. का महत्त्व आहे? कारण इतकं प्राचीन साहित्य जगात असं उपलब्ध नाही. एवढा प्राचीन ग्रंथ उपलब्ध नाही. कदाचित का नाही हा जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ असण्याची शक्यता आहे. आता हा ऋग्वेद कधी निर्माण झाला? समजा 3500 किंवा त्या आधीच्या काळात निर्माण झाला असं आपण समजलं. तर एक लक्षात घ्या, की हा ग्रंथ एका व्यक्तीने लिहिलेला नाही. हा ग्रंथ विविध काळात, नीट ऐका, विविध काळात विविध ऋषीमुनींनी रचलेला ग्रंथ आहे. म्हणजे वेगवेगळ्या काळात त्या ऋषीमुनींना जे काही स्फुरलं, जे काही सुचलं, ते काव्य त्यांनी बोलून दाखवलं आणि त्याचं नंतरच्या काळात कधीतरी लिखित स्वरूपात ते निर्माण झालं आणि ऋग्वेद हा ग्रंथ निर्माण झाला. त्याच्यामुळं असं असू शकतं बरं का, की ऋग्वेदातल्या काही ऋचा, हे मी ऋग्वेदातल्या मंत्रांविषयी बोलतोय. काही ऋचा ह्या अतिप्राचीन काळच्या असू शकतात, काही थोड्याशा अलीकडच्या असू शकतात. म्हणजे एकाच ग्रंथ असं नाही झालेलं, की एकाच व्यक्तीनं बसून लिहून काढला ग्रंथ, असं झालेलं नाहीये. विविध व्यक्ती, विविध काळातील व्यक्ती यांनी केलेलं काव्य असं मिळून ते ऋग्वेद निर्माण झालेले आहे. आता ह्या ऋग्वेदात काय-काय आहे? तर ऋग्वेद आपण म्हणूया, की याचा एक जो मुख्य विषय आहे, तो असा आहे, की देवतांना आवाहन करणं. तर देवतांना आवाहन कशासाठी करायचं? तर मुख्यतः जे आपले ऐहिक विषय आहेत. ऐहिक विषय म्हणजे काय बाबा? ऐहिक विषय म्हणजे असं, की जे जे जग आपल्या इंद्रियांना अनुभवाला येतं, ते सर्व काही ऐहिक आहे. आणि जे जग आपल्या इंद्रियांना अनुभवाला येत नाही, ते पारलौकिक आहे. म्हणजे ऐहिकच्या विरुद्धार्थी शब्द पारलौकिक. मग यांनी काय केलंय? देवतांना आवाहन केलंय आणि देवतांना असं मागण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता समजा एखादा ऋषी उठला आणि तो एखाद्या देवतेची प्रार्थना करतोय आणि तिला असं आवाहन करतोय किंवा प्रार्थना करतोय, की "हे देवा मला गायी दे, मला बैल दे, मला थोडी जमीन दे." असं काहीतरी. म्हणजे देवतांना आवाहन करणं आणि त्यांच्याकडनं काहीतरी मागणं, अशा प्रकारच्या बऱ्याच ऋचा आहेत. दुसरं, काही ठिकाणी काही प्रसंगाचे वर्णन आहे. उदाहरणार्थ दशराज्ञी युद्ध म्हणून एक फार सुप्रसिद्ध युद्ध आहे त्या काळातलं, की एका बाजूला 10 राजे एकत्र आलेत, एका बाजूला 1 राजा आहे आणि त्या दोन्ही गटांचं युद्ध झालेलं आहे. ठीक आहे. तर अशी युद्धाची पण वर्णनं आहेत. ठीक आहे. काही ठिकाणी देवतांच्या पराक्रमाची वर्णनं आहेत. म्हणजे आता इंद्र ही ऋग्वेद काळातली अतिशय महत्त्वाची आणि अतिशय प्रभावी अशी देवता आहे, बरं का. सगळ्यात जास्त ऋचा किंवा मंत्र ह्या इंद्रावर आहेत. आज जरी इंद्र आपल्याला असं वाटत असेल, की आज कुणी इंद्राचे भक्त काही दिसत नाहीत बाबा आपल्याला, ठीक आहे. पण एकेकाळी मात्र इंद्राचे भक्त खूप मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता आहे, निदान सप्तसिंधूच्या खोऱ्यात तरी. ठीक आहे. तर त्याची प्रार्थना करणारे, त्याचं महत्त्व सांगणारे, त्याचा पराक्रम सांगणारे त्या देवतेचा, अशा प्रकारचे मंत्र त्याच्यात रचलेले आहेत. मग अशा खूप देवता आहेत. म्हणजे आता समजा इंद्र आहे, अग्नी आहे, वरुण आहे, सूर्य आहे, सविता आहे. अशा खूप बऱ्याच देवता आहेत आणि सगळ्या देवता यम आहे आणि या सर्व देवतांना आवाहन केलं जातं आणि
त्यांना कधी काही मागितलं जातं किंवा कधी त्यांची स्तुती केली जाते किंवा कधी त्यांचा पराक्रम सांगितला जातो. असं एकूण ऋग्वेदाचं स्वरूप आहे. ठीक आहे. आणि आता इथं एक गोष्ट मी अजून एक नोंदवू इच्छितो, की हे सारं साहित्य थोडंसं इहवादी आहे. म्हणजे कुठल्या अर्थाने इहवादी आहे, की अ, समजा हे नाही करत ते लोकं म्हणजे ज्याला काय म्हणू आपण, ह्यातले जे ऋषीमुनी आहेत ना, ते मुख्यतः याचे नाही आहेत, की आम्हाला काहीतरी सर्व संसार सोडून द्यायचा आहे वगैरे असं शक्यतो नाहीये बघा. शक्यतो काय करतात ते संसारासाठी काहीतरी मागतात. ते संसार सोडण्याची भाषा करत नाहीत. ते संसारात रमलेले आहेत. संसार शक्यतो सोडायचा नाही, अशी साधारण भूमिका आहे. आणि जे काही आपल्याला ऐहिक जगाला आनंद देणाऱ्या गोष्टी आहेत, त्या आनंद देणाऱ्या गोष्टी त्यांना हव्या आहेत. दुसरी एक गोष्ट सांगितली गेली पाहिजे, की ऋग्वेदात अनेक ठिकाणी ज्याला काय म्हणून निसर्ग देवता आहेत आणि निसर्ग देवतांचं पूजन आहे. म्हणजे आता सूर्य बघा किंवा उषा देवता बघा किंवा नदीला सुद्धा देवताच म्हटलंय त्यांनी. नदी ही देवता आहे आणि मग तिचं स्तवन आहे. ठीक आहे. असं सुद्धा तिथं आहे. मग ह्या ऋग्वेदात विविध विषय आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं, की देवतांना आवाहन असेल, मग कधी-कधी देवतांची स्तुती असेल, देवतांचा पराक्रम असेल, कधी-कधी मानवांचा पराक्रम सुद्धा. हं. कधी-कधी मानवाचा इतिहास सुद्धा आणि कधी-कधी निसर्ग आहे. निसर्गाला स्तवन आहे. आता आपण ज्याला गायत्री वगैरे मंत्र म्हणतो, तो काय आहे? एका अर्थाने सूर्याचं केलेलं स्तवन आहे. ठीक आहे. म्हणजे ही निसर्गाची पूजा आहे एका अर्थाने. हे लोकं निसर्ग पूजक आहेत. हे आपल्याला लक्षात येतं. दुसरी गोष्ट हे लोकं आनंदी जीवन जगणारे आहेत. हे पण आपल्याला लक्षात येतं. तिसरी गोष्ट यात कधी-कधी आपल्याला तत्वज्ञान सुद्धा येतं. तुमच्यापैकी किती लोकांनी भारत एक खोज नावाची मालिका पूर्वी पाहिली आहे मला माहीत नाही. पण नसेल पाहिले तर परत पहा कुठेतरी YouTubeवर मिळूनच जाईल. पूर्वीच्या जुन्या दूरदर्शनवर लागायची आम्ही लहान असताना. ही जी मालिका आहे ना, ही मालिका डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पंडित नेहरूंचं जे सुप्रसिद्ध पुस्तक आहे भारतीय संस्कृतीवरचं, त्या पुस्तकावर आधारित अशी मालिका होती. तर तुम्ही बघा त्या मालिकेत का नाही पहिल्यांदा ऋग्वेदातला एक श्लोक सांगितलेला आहे. त्या श्लोकाचा आधी तो संस्कृतमधून सांगितला जातो आणि नंतर त्याच्या पाठीमागं त्याचं हिंदी भाषांतर येतं. तशी सुरुवातच अशी आहे, "सृष्टी से पहले कुछ भी नहीं था, छिपा था क्या किसने ढका था." म्हणजे काय माहिती आहे का, त्यावेळचे जे ऋषी आहेत ना, ते काय करतात माहिती आहे का, की असा विचार करतात, की "अरे, सृष्टीच्या अगोदर काय होतं? हे जग नक्की कुठून निर्माण झालं? हे जग काही ईश्वराने निर्माण केलंय का? का असं आहे, की ईश्वराला पण दुसरं कोणी निर्माण केलंय? का असं आहे, की जग हे अनादी अनंत आहे?" म्हणजे असे विविध प्रकारचे प्रश्न, असे प्रश्न ते उपस्थित करतात. म्हणजे ते असं घाबरत नाहीत, की याच्यातनं आपण नास्तिक ठरू की काय? अशा कोणत्याही गोष्टीला ते घाबरत नाहीत आणि अतिशय बेधडकपणे प्रश्न उपस्थित करतात. विशेषतः विश्वाच्या निर्मितीविषयी, विश्वाच्या चालनाविषयी ते चिंतन प्रकट करतात आणि हे तत्वज्ञान सुद्धा ऋग्वेदात प्रकट झालेलं आहे. आता सामवेद. तुम्हाला माहिती आहे की वेद 4 आहेत. पहिला ऋग्वेद, नंतर सामवेद, नंतर यजुर्वेद आणि नंतर अथर्ववेद. तर त्यातला हा दुसरा वेद सामवेद. आता सामवेद काय माहिती आहे का? सामवेदात सुद्धा मुख्यतः ऋग्वेदातलेच मंत्र आहेत. पण याचा विषय वेगळा आहे, की वेदांचं गायन कसं करायचं? सामवेदाचा विषय काय आहे, की वेदांचं गायन कसं करायचं? आणि हा म्हणजे यांच्या चिंतनाचा विषय, की या वेदांचं गायन कसं करावं? मग ही वेदांची गायन परंपरा या सामवेदातून निर्माण झालेली आहे. आणि हा एकेकाळी बराच पॉप्युलर अशा प्रकारचा वेद असला पाहिजे असं दिसतंय. नंतरच्या काळात तुम्ही बघा, की भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली हे तुम्हाला माहिती आहे. गीतेत एक अध्याय आहे ज्याला म्हणतात विभूती योग. विभूती योग म्हणजे काय? की भगवंत काय करतात माहिती आहे का? विश्वाच्या प्रत्येक गोष्टीत महत्त्वाची गोष्ट कोणती आहे हे सांगतात. अमुक ठिकाणी अमुक गोष्ट मी आहे असं सांगण्याचा एकूण प्रकार आहे. तर त्यात ते काय म्हणतात माहिती आहे का? की सर्व वेदांमध्ये सामवेद तो मी आहे. सामवेद तो मी आहे असं म्हणतात. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की सामवेदाचं महत्त्व किती आहे, गायनाचं महत्त्व किती. मुळात गीता हा शब्द सुद्धा गीतपासून आलाय बघा. गीता गायलेली. गीता म्हणजे गायलेली. भगवंतांनी गायलेली श्रीमद भगवद्गीता असं आपण म्हणतो. ठीक आहे. म्हणजे गायनाचं महत्त्व इथं फट आहे. आणि बऱ्याच इतिहासकारांचं म्हणणं असं आहे, की भारतीय संगीताचा जो काही उदय झाला ना, तो उदयच मुळात
या सामवेदापासून झालेला आहे. जाता जाता इथे अजून एक आठवण करून देतो, की युरोपियन भाषेत सुद्धा गीताला साम असं म्हणतात. आता माहीत नाही त्या संस्कृतीचा या संस्कृतीचा नेमका काय संबंध होता. इकडून इकडे शब्द आला की इकडून तिकडे गेला हे मला नाही माहीत. मला सांगता येणार नाही. फक्त जाता जाता आठवण आली म्हणून सांगून दिलं. आता पुढचा वेद आहे तो यजुर्वेद. यजुर्वेदाचा विषय काय? यज्ञात म्हणावयाचे मंत्र. यज्ञात आता तुम्हाला लक्षात आलं असेल, की ही जी संस्कृती आहे वैदिक संस्कृती, तिचं जे काही मूलभूत कर्मकांड म्हणूया, ते काय आहे? ते यज्ञ. लक्षात घ्या, ही मूर्तीपूजक संस्कृती नाहीये. मूर्तीचा उल्लेख जवळपास नाही. काही अभ्यासक म्हणतात, की अमुक एक ठिकाणी आहे वगैरे, वगैरे. पण समजा असला तरी तो अपवादात्मक आहे, असं आपण म्हणू. तर एकूण वेदात आपल्याला मूर्तीपूजा दिसत नाही. पण दिसतं ते काय? कर्मकांड कशात आहे? तर यज्ञ. यज्ञ हेच कर्मकांड आहे. आणि मग मग ती यज्ञवेदी कशी निर्माण करावी? मग तो अग्नी कसा पेटवावा? मग तिथं मंत्र कुठले म्हणावे? हे सगळे विषय जे आहेत, ते यजुर्वेदाचे विषय आहेत. आणि याच्याच प्रकारचा यज्ञविषयक कर्मकांडाचा अशा प्रकारचा हा वेद आहे. आणि दुसरा विषय म्हणजे मंगल जादू आणि आराधना. मंगल जादू म्हणजे काय? मंगल जादू म्हणजे असं, की एखादं कर्मकांड केलं, की तुम्हाला एक इच्छित फल मिळतं. असं ती अ, मंगल जादू मानते. ठीक आहे. याला यातुविद्या आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ, आता बघा आपल्याकडे लोकं नाही का जवळ जातात बघा इथं. कुठलं करतात ते कर्मकांड, की त्र्यंबकला जाऊन एक कर्मकांड करतात बघा. त्या कर्मकांडाचं नाव आहे, काय म्हणू आपण? नारायण नागबळी. लोकांचा असा विश्वास आहे, की ते केलं, की त्यांना काहीतरी इच्छित फलप्राप्ती होते किंवा कुठलातरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. अशी एक समजूत आहे. आता ही 21व्या शतकातलं सांगतोय तुम्हाला. आता यजुर्वेद किंवा ऋग्वेदाच्या काळात म्हणजे 3, 4, 5,000 वर्षापूर्वी अशा प्रकारच्या भावना त्यावेळच्या माणसामध्ये असणं, त्याच्यात काही विशेष नाहीये. काहीच विशेष नाही. कारण त्या काळात एवढं काही विज्ञान वगैरे प्रगत नव्हतं. आत्ता विज्ञान प्रगत होऊन सुद्धा कर्मकांड आहेत तेवढे आहेतच ना. मग असं असताना त्या काळात समजा एखाद्या त्या प्राचीन मनुष्याला असं वाटलं, की बाबा याच्यामुळं, ह्या यज्ञामुळं हे फल मिळतं. तर आपण ते समजून घेण्यासारखं. ठीक आहे. याला म्हणतात मंगल जादू. मंगल जादू म्हणजे स्वतःचं चांगलं व्हावं, काहीतरी इच्छित फल मिळावं म्हणून केलं जाणारं कर्मकांड. त्याच्यानंतर आराधना. आराधना म्हणजे विविध देवतांची आराधना. यम, विष्णू, सूर्य, अ, इंद्र असे. ठीक आहे. अग्नी, अग्नी ही देवता फार महत्वाची आहे बरं का त्यावेळेला. तर अशा देवतांच्या आराधना सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. आता पुढचा वेद आहे, तो आहे अथर्ववेद. आता झालं कसं होतं तुम्हाला सांगतो. पहिले 3 वेद जे आहेत ना, ते तीनही प्राचीन आहेत आणि त्यांना त्याच काळात वेद म्हणून मान्यता मिळालेली आहे. परंतु अथर्ववेद जो आहे, त्याला एकेकाळी कदाचित वेद म्हणून मान्यताच नव्हती. हा आपण असं म्हणूया की थोडासा जनसामान्यांचा वेद आहे. मग ह्याच्यामध्ये काय-काय आहे? उदाहरणार्थ याच्यामध्ये जारण-मारण मंत्र आहेत. जसं मी म्हटलं नाही तर मंगल आणि अमंगल जादू. मंगल जादू मी तुम्हाला मगाशी सांगितलं. मंगल जादू म्हणजे काय? आपलं चांगलं व्हावं म्हणून केलं गेलेलं कर्मकांड. म्हणजे समजा माझ्या शेतात भरपूर धनधान्य आलं पाहिजे, म्हणून मी कर्मकांड करतोय. ती झाली मंगल जादू. ठीक आहे. पण जर असं असेल, की माझा कोणीतरी शत्रू आहे आणि त्या शत्रूचं वाईट व्हावं म्हणून मी काहीतरी कर्मकांड करत असेन, तर ती झाली अमंगल जादू. ठीक आहे. जारण-मारण आत्ताच्या भाषेत किंवा चेटूक विद्या तुम्ही ऐकून असाल बघा. चेटूक केलं, अमक्याने हे केलं, तमक्याने ते केलं, मग तमक्याचं वाईट झालं. अमक्याने काहीतरी ती अ, कसली बाहुली वगैरे टाकली, लिंबू टाकलं कापून आणि मग तमक्याचं वाईट झालं. हे आपण असं कर्णोपकरणी ऐकतो. म्हणजे कुणी ना कुणी म्हणत असतं असं आणि हे आपल्याला ऐकू येतं. आता हे खरं का खोटं? सरळ-सरळ खोटंच आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे. असं काही होऊ शकत नाही. असं जर असतं तर सगळं देश-विदेशात जी काही राजकारणं चालतात त्यांनी पहिल्यांदा हे असले बुवा बोलवले असते आणि अमंगल जादू केली असती परराष्ट्रात. पण तसं काही होत नाही. पण आपण हे लक्षात घ्यायचंय, की हे सगळं 3-3.5 हजार वर्षापूर्वी सुरू आहे. त्या काळात ज्या काळात आपण म्हणू, की विज्ञानाचा फारसा प्रसार नाहीये. अशा काळात ही मंगल जादू, ही अमंगल जादू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मग पण हे करायचं कशामुळं? तर अथर्ववेदाचा मूळ विषय काय आहे तुम्हाला सांगतो. अथर्ववेदाचा मूळ विषय असा आहे,
की मानवी जीवन सुखकारक झालं पाहिजे. म्हणजे आपलं, आपलं जीवन सुखकारक झालं पाहिजे. आणि त्याच्यासाठीचे मंत्र आणि त्याच्यासाठीचे विधी, त्याच्यासाठीची कर्मकांड, त्याच्यासाठीचे जे काही करायचे ती कर्म, ते त्यात सांगितलेली. यातूनच मग आता आपलं भलं झालं पाहिजे, मग त्यात हा पण मुद्दा आला बा, की आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. आणि मग आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. मग काय-काय करता येईल? मग त्याच्यासाठी अथर्ववेदात बरेच उपाय सुचवलेले आहेत. त्या उपायांमध्ये हे पण आहे बरं का, की अमुक जडीबुटी, अमुक समजा खोकला आला, अमुक जडीबुटी वापरा. तुम्हाला सर्दी झाली, तमुक जडीबुटी वापरा. असं काही बरंच. ठीक आहे. आणि मग वेगवेगळ्या आजारांवर त्यांनी उपाय सांगितलेले आहेत. मग ते जडीबुटीपासून मंत्रापर्यंत आहेत. एक लक्षात घ्या, नुसतेच जडीबुटीवर त्यांनी भर दिलेला नाही. त्यात पुन्हा मंत्र वगैरे सुद्धा आहेत. त्यांना असं वाटते, की नुसते जडीबुटीचा नाही उपयोग होणार, मंत्र पण पाहिजेत. ठीक आहे. आणि हे सगळं त्यांनी केलेलं आहे. म्हणून इतिहासकारांनी असं म्हटलंय, की जो काही आपण आज आपल्याला आयुर्वेद नावाची शाखा दिसते मेडिसिनची, वैद्यकशास्त्राची, तर ती जी आयुर्वेद शाखा आहे, तिचा उदय अथर्ववेदामध्ये झालेला आहे. ठीक आहे. तर आयुर्वेद म्हणजे मानवी आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे. तो जो विचार सुरू झाला, या विचारातून पुढे आयुर्वेद निर्माण झाला. तसंच इथं त्रिकर्मे वगैरे पण आहेत. त्रिकर्मे वगैरे काय म्हणायचंय तुम्हाला सांगतो यातनं. त्यातनं असं म्हणायचंय, की समजा एक मुलगी आहे. तिला तिचा इच्छित वर पाहिजे, म्हणजे मुलगा चांगला मिळाला पाहिजे, नवरा म्हणून. तर त्याच्यासाठी तिनं काय केलं पाहिजे? कोणते मंत्र म्हणावेत किंवा कोणती कर्मकांड करावीत? असं बरंच काही सांगितलेलं आहे. इव्हन केवळ स्त्रीकर्मे तेवढ्यापुरतं नाही. समजा मूल झालं पाहिजे किंवा मुलगाच झाला पाहिजे. पुरुष प्रधान तर आहेच बघा त्या काळात. मग मुलगाच कसा होईल? मग त्याच्यासाठी काही मंत्र आहेत का? असा प्रकार आहे. त्याच्यानंतर राजकर्मे आहेत. राजकर्मे म्हणजे काय माहिती आहे का? की राजाचं सगळं नीट कसं चालेल? म्हणजे राज्यात समजा राज्य वाढलं पाहिजे. राज्यातली प्रजा सुखी झाली पाहिजे. राज्यात कुणी गद्दारी करू नये. राज्यातले आपले जे प्रधान मंडळ आहेत, त्यांनी सगळं अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केली पाहिजेत. हां, तर याच्यासाठी राजकर्म सांगितलेले आहेत. याच्यासाठी मंत्र आहेत, याच्यासाठी कर्मकांड आहेत. अर्थात याच्यात शत्रूचं वाईट व्हावं म्हणून सुद्धा कर्मकांड आहेत. हे वर जे सांगितलं ना जारण-मारण मंत्र, तर ते राजासाठी सुद्धा आहेत, की राजानं काय केलं पाहिजे, की त्याचे जे शत्रू आहेत ना, त्या शत्रूंना सुद्धा त्यांना मारण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं काहीतरी वाईट होण्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी काही जादू, अमंगल जादू केली पाहिजे. जारण-मारण मंत्र, ते कर्मकांड वगैरे केली पाहिजेत. त्याच्यातून काहीतरी होईल. असं त्या लोकांची समजूत आहे. ठीक आहे. त्याला आपण म्हणू की राजकर्म आहे. त्याच्यानंतर कुटुंब कर्म म्हणजे जे राजकर्माविषयी आहे तेच कुटुंब कर्माविषयी, की आपलं कुटुंब चांगलं राहिलं पाहिजे. आपलं कुटुंब एकत्र राहिलं पाहिजे. कुटुंबात संवाद असला पाहिजे. कुटुंब आनंदी राहिलं पाहिजे. कुटुंबात फूट पडू नये म्हणून सुद्धा कुटुंब कर्मे सांगितलेले. त्याच्यासाठी काही वेगळे मंत्र, त्याच्यासाठी काही कर्मकांड, हे सुद्धा विषय याच्यामध्ये आहेत. तर एकूणच ज्याला आपण असं म्हणू, की सामान्य माणसाचं जीवन हे अधिकाधिक चांगलं व्हावं, अधिकाधिक सुखी व्हावं, त्याचं आरोग्य चांगलं राहावं आणि वेळ प्रसंगी विरोधकांचा सत्यानाश व्हावा. अशा पद्धतीचे मंत्र, अशा पद्धतीची कर्मकांड ह्या अथर्ववेदामध्ये सांगितलेली आहेत. याच्यानंतर येतं ते ब्राह्मण ग्रंथ. पहिल्यांदाच एक गोष्ट नीट सांगणं आवश्यक आहे. हे जे ब्राह्मण ग्रंथ नावाचे ग्रंथ आहेत, हे ग्रंथ म्हणजे अ, याचा संबंध ब्राह्मण जातीशी, वर्णाशी काहीही नाही. वर्णव्यवस्थेविषयी आपण अजून बोललेलोच नाही. ठीक आहे. ब्राह्मण ग्रंथाचा ब्राह्मण जातीशी काहीच संबंध नाही. मग हे ग्रंथ काय आहेत? तर हे आत्तापर्यंत आपण जे 4 वेद बघितले, त्याला संहिता म्हणतात. हं. संहिता वाङ्मय किंवा संहिता साहित्य. तर त्या संहितानंतर यांचं स्थान आहे ब्राह्मण ग्रंथाचं. आत्तापर्यंतच्या ज्या संहिता बघितल्या त्या मुख्यतः पद्य साहित्य आहे. म्हणजे काव्यात्मक. तर ब्राह्मण ग्रंथांचं वैशिष्ट्य असं की गद्य साहित्य. ठीक आहे. गद्य साहित्य. आता ब्राह्मण ग्रंथाचा विषय काय आहे? एका अर्थाने आपण म्हणू की यजुर्वेदाचा जो विषय आहे तोच पुढं एक्सटेंड होऊन इथं विषय आलेला आहे. यज्ञ. यज्ञाविषयी चिंतन म्हणजे यज्ञाचं कर्मकांड कसं करावं? विधी कशी असली पाहिजे? त्याचे मंत्र कसे असले पाहिजेत वगैरे सगळं. तर त्याच्याविषयी चिंतन, मनन सगळं या ग्रंथामध्ये आहे. हे जे ब्राह्मण ग्रंथ आहेत त्यांचं स्थान संहिता वाङ्मयाच्या खालोखाल आहे. कदाचित गद्य साहित्य असल्यामुळं असेल, पण हे तितकेसे पॉप्युलर नाहीत. वेद जसे पॉप्युलर आहेत तसे हे पॉप्युलर नाहीत. अर्थात त्याचं दुसरं एक कारण असण्याची शक्यता आहे. वेदांविषयी का नाही, सामान्य लोकांची भावना अशी आहे की हे
अपौरुषेय आहेत. तर तुम्ही म्हणाल, की अपौरुषेय म्हणजे काय? अपौरुषेय म्हणजे कोणत्याही पुरुषाने निर्माण केलेले नाहीत. म्हणजे कोणत्याही माणसाने निर्माण केलेले नाहीत. मग ग्रंथ निर्माण कोणी केलेत? एकतर ह्याच्याविषयी पुन्हा 2 धारणा आहेत. काही लोक असं म्हणतात, की नाही ते ईश्वरकृत आहे. ही एक म्हणण्याची पद्धत आहे. परंतु काहींचं म्हणणं आहे, की नाही हे ईश्वरकृत पण नाही. विशेषतः पूर्वमीमांसा नावाचा एक पंथ आहे. त्यांचं म्हणणं आहे, की नाही ईश्वर वगैरे नाही. वेद हे ग्रंथ आहेत ना, अनादी अनंत आहेत. म्हणजे असं, की वेद कधीच निर्माण झालेले नाहीत आणि कधी नष्टही होणार नाहीत. ते ग्रंथच अनादी अनंत आहेत. मग त्याला ईश्वर निर्माता आहे का? तसं नाहीये. कारण अ, ते साहित्यच अनादी आहे. ते अक्षरवाङ्मय अक्षर नष्ट न होणारं. क्षर नष्ट होणारं. अक्षर, अक्षरवाङ्मय. ठीक आहे. तर अशा प्रकारचं ते आहे आणि ते अनादी अनंत आहे. तर अशी भावना असल्यामुळं वेदांविषयी पूज्यभाव खूप जास्त आहे. तुलनेनं या ग्रंथाविषयी तितका आपल्याला आढळणार नाही. त्याच्या पुढचे जे ग्रंथ आहेत, ते आहेत उपनिषदे आणि आरण्यके. आता उपनिषदे आणि आरण्यके हे 2 वेगळे ग्रंथ आहेत का? तसं म्हणता येणार नाही. हे एकाच प्रकारचे ग्रंथ आहेत. फक्त थोडा फरक जो झालाय तो कशामुळे झालाय तुम्हाला सांगतो. उपनिषद म्हणजे काय? उप म्हणजे जवळ, निषद म्हणजे बस. कशाच्या जवळ बसायचंय? गुरुच्या पायाशी बसून जे काही चिंतन, मनन, अभ्यास चाललेला आहे. आणि त्यातून जे ग्रंथ निर्माण झाले त्याला उपनिषद म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजे एखाद्या पाठशाळेत, एखाद्या वेद पाठशाळेत निर्माण झालेले ग्रंथ, असे ते ग्रंथ आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आरण्यके. आता ह्याच प्रकारचे ग्रंथ समजा जे अरण्यात निर्माण झाले. आता तुम्हाला माहित असेल काही ठिकाणी ते ऋषीमुनी अरण्यात राहायचे बघा. जंगलात राहायचे आणि त्या जंगलात अ, राहून मग तिथं जे कोणी विद्या घ्यायला यायचे ते जे म्हणजे विद्यार्थी होते, ते विद्यार्थी सुद्धा अरण्यातच राहायचे, जंगलातच राहायचे. आणि मग ते जंगलात त्यांना विशिष्ट प्रकारचं जीवन जगावं लागायचं. रोज उठून काय ते अ, लाकडं वगैरे घेऊन यायची, गायी पाळायच्या आणि त्याचं हे करायचं. असं सगळं गोपालन वगैरे सगळं. आणि मग अ, अरण्यात किंवा जंगलात जे काही ग्रंथ निर्माण झाले ना, त्याला आरण्यक असं म्हणण्याची पद्धत आहे. दोन्हींचे विषय एकच आहेत आणि ते जवळपास ग्रंथ एकाच प्रकारचे. त्यामुळे ते वेगळं असं नाही. म्हणून उपनिषदे आणि आरण्यके हे आपण एकत्र घेतलंय. आता हा ग्रंथांचे विषय काय आहेत उपनिषदांचे? तर विषय एक म्हणजे उपासना. विविध देवतांची उपासना कशा करायची? हा यांचा एक महत्त्वाचा विषय. त्याच्यानंतर एक विषय आहे ध्यान. आता समजा तुम्हाला मोक्षाकडे जायचंय, मग ध्यान केलं पाहिजे. ठीक आहे. तर ध्यान मार्गाचं आणि ज्ञान मार्गाचं जे चिंतन मनन आहे, हे याच्यात आपल्याला मोठ्या प्रमाणावर आढळतं. तसंच ह्या ग्रंथाची पद्धत किंवा फॉर्म कसा आहे? एक तर उपदेश करणं असं आहे, म्हणजे गुरु शिष्याला उपदेश करतोय, असं एक आहे. किंवा कधी-कधी गुरु शिष्यांचा संवाद आहे, असं आहे. किंवा कधी-कधी 2 व्यक्ती चर्चा करतायत, संवाद करतायत, युक्तिवाद करतायत, वादविवाद करतायत. अशा प्रकारचा या ग्रंथांचा फॉर्म आहे. पण तरीही एक गोष्ट सांगितली गेली पाहिजे. उपनिषद ही आज सुद्धा प्रचंड जी पॉप्युलर आहेत, त्याचं कारण मात्र वेगळं आहे. काय कारण आहे? तर उपनिषदे हे मुख्यतः तत्वज्ञानाचे ग्रंथ मानले जातात. म्हणजे वैदिक साहित्य असं जर आपण एकत्रित शब्द घेतला, तर उपनिषदे, आरण्यके यांना वेदांत असं म्हणण्याची पद्धत आहे. वेदांत म्हणजे काय? की वेदाच्या शेवटी येणारं साहित्य वेदांत. ठीक आहे. वेदाच्या शेवटी, वेदाच्या अंती येणारं साहित्य. आणि मग जे पॉप्युलर आत्ता जे उपनिषद आहेत, त्याचं मुख्य कारण असं आहे, की ते तत्वज्ञानाचे ग्रंथ आहेत. मी तुम्हाला आता पहिले 4 वेद वगैरे सांगितले. तर 4ही वेदात तत्वज्ञान नाहीच असं म्हणता येणार नाही. आहे तत्वज्ञान. पण तत्वज्ञान हा त्यांचा मूळ विषय नाही किंवा केंद्रस्थानीचा विषय नाही. त्यांचा केंद्रस्थानीचा विषय विविध देवता, त्यांना केलेलं आवाहन, प्रसंगी निसर्ग देवता, प्रसंगी निसर्गाचं काव्य, भावकाव्य असे विषय आहेत. परंतु तत्वज्ञान हा विषय केंद्रस्थानी नाही. पण उपनिषदे आणि आरण्यके यांच्यात मात्र तत्वज्ञान हाच केंद्रवर्ती विषय. त्याच्यामुळं उपनिषदे आजही पॉप्युलर आहेत. आता तत्वज्ञानात इथं लक्षात घ्या, की आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म अशा ज्या संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचं खोलवर चिंतन इथं करण्यात आलेलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं, की आता 4 वेदांमध्ये वगैरे कसं, की ते देवतांना आवाहन करतात. तू मला हे दे, ते दे वगैरे मागण्या खूप आहेत. ठीक आहे. आणि कर्मकांडाचं महत्त्व पण खूप आहे.
परंतु उपनिषद आणि आरण्यक जी आहेत ना, त्यांना कर्मकांडाविषयी संशय आहे. ते म्हणतात की नाही कर्मकांडातनं तुम्हाला आता समजा एखाद्या देवतेला तुम्ही आराधना केली, आवाहन केलं, की अमुक-अमुक देवते मला काहीतरी 4 गायी दे. त्या देवतेनं तुम्हाला 4 गायी दिल्या. ठीक आहे. त्यातनं तुमचं सांसारिक काहीतरी भलंही झालं समजा, झालं. पण उपनिषद म्हणतात, की यातनं तुमचं सांसारिक जरी भलं झालं, तुमचं व्यावहारिक जरी भलं झालं, तरी तुम्ही यातनं मोक्षाकडे जाणार आहात. आता उपनिषदे मोक्षाची भाषा करतात. उपनिषदे स्वर्गाची, नरकाची सुद्धा भाषा करत नाहीत. ते म्हणतात स्वर्ग म्हणजे तर काय? की संसारात जी सुख मिळतात, तीच सुख जरा अधिक प्रमाणात मिळणं म्हणजे स्वर्ग. स्वर्ग म्हणजे दुसरं काय आहे अजून? ठीक आहे. मग ते स्वर्गाच्याही पलीकडं मोक्षाची भूमिका मांडतात किंवा मोक्षाची भाषा करतात. आणि ते म्हणतात, की मग तुम्ही हे देवता तुम्हाला काय देतील? काहीतरी संसारात काही वस्तू देतील, हे करतील, ते करतील, ठीक आहे. किंवा काही तुमचं जीवनात थोडंसं सुख निर्माण होईल. परंतु त्यामुळं तुमचं या कर्मकांडामुळं तुम्हाला मोक्ष मिळणार आहे का? ते म्हणतात नाही मिळणार आहे. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, तुम्हाला मी सांगितलं, की 4ही वेदांमध्ये कर्मकांडामध्ये यज्ञ हे सगळ्यात महत्त्वाचं कर्मकांड. कारण मूर्तिपूजा तर फारशी नाहीच आहे. मग यज्ञ हे जर महत्त्वाचं कर्मकांड आहे, तर अ, आता यज्ञाचं महत्त्व अपार आहे त्यामुळे कारण यज्ञ हे इच्छित फल देणारं कर्मकांड. मग विविध प्रकारचे यज्ञ आहेत. या कामासाठी वेगळं यज्ञ, त्या कामासाठी यज्ञ. तुम्ही ऐकलं असेल बघा राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ असे बरेच यज्ञ आहेत. राजे लोकांनी करायचे, सामान्य लोकांनी करायचे वगैरे, वगैरे. पण मग उपनिषद काय म्हणतात माहिती आहे का? एके ठिकाणी तर उपनिषदांनी असं म्हटलंय, की हे यज्ञ किंवा तत्सम जी कर्मकांड आहेत ना, ही एका अर्थाने फुटकी नाव आहे. तुम्ही म्हणाला आता हे फुटकी नाव काय प्रकार आहे? फुटकी नाव असं, की आता तुम्ही बघा नाव असते होडी. त्याला जर छिद्र पडलं तर काय होईल? पाणी शिरेल आत आणि तुम्ही बुडून जाल. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे, की या नावेत बसून जर तुम्ही मोक्षाकडे जाऊ इच्छित असाल, तर नाही जाऊ शकत. तुम्हाला या कर्मकांडाच्या पलीकडे जावं लागेल. मग तुम्हाला काय करावं लागेल? मग तुम्हाला ध्यान मार्गाने जावं लागेल. मग तुम्हाला ज्ञान मार्गाने जावं लागेल. मग सगळे जे त्यांचे उपदेश आहेत, संवाद आहेत ते तिकडे जाणार. ठीक आहे. मग तुम्हाला या मार्गाने जावं लागेल. म्हणून ते वेगळ्या प्रकारचा तत्वज्ञानाचा मार्ग शोधतात आणि मग मोक्षाची भाषा करतात. ते नुसते संसार सुखाची भाषा करत नाहीत. हे उपनिषदांचं वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण असल्यामुळं उपनिषदांचं जे महत्त्व आहे ते आजही तुम्ही बघा विवेकानंदांचं जे सगळं साहित्य आहे, ते मूलतः उपनिषदांवर भाष्य करणारं साहित्य. ठीक आहे. आता शेवटच्या मुद्द्याकडे येऊ की वेदकालीन संस्कृती. आपल्याला हे दिसतं बघा, की वेद काळात का नाही पशुपालन मोठ्या प्रमाणावर होतं, हे आपल्याला लक्षात येतं. तर पशुपालन ते नंतर पण राहिलं बरं का. असं समजू नका, की ते त्यावेळेच होतं. ते नंतर पण राहिलं. आता मी माझ्या लहानपणी सुद्धा जेव्हा मी जुन्या लोकांकडून जे ऐकलंय ते असंच आहे बरं का, की म्हणजे खेडेगावात विशेषतः एखादं कुटुंब त्याचं श्रीमंती कशी मोजायची? तर त्याच्याकडं पशु किती आहेत? म्हणजे गायी किती आहेत? बैल किती आहेत? म्हशी किती आहेत? असं मोजायचे. म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा मुलगी द्यायची. तर जुनी लोकं अशी बोलायची खेड्यातली बरं का, की हे घराणं चांगलं आहे बरं का, इथं मुलगी द्यायला हरकत नाही. का? तर दूध दुभतं भरपूर आहे. दूध दुभतं भरपूर आहे म्हणजे काय? इथं पशुपालन चांगलं आहे. पशु भरपूर आहेत. गायी भरपूर आहेत, म्हशी भरपूर आहेत, बैल भरपूर आहेत वगैरे. म्हणजे ते शेती चांगली करतात. ठीक आहे. म्हणजे पशु हीच मुख्य ज्याला काय म्हणू आपण हे होतं अ, श्रीमंतीचं लक्षण म्हणा किंवा ज्याला काय म्हणू आपण मुख्य हे जे आहे ना, की संपत्ती ज्याला म्हणून आपण, ती संपत्तीच पशुमध्ये मोजली जाते. संपत्ती पशुमध्ये मोडली जाते आणि पशु हीच मुख्य संपत्ती. तसंच वेदातल्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यातून आपल्याला एक लक्षात येतं, की त्या काळात धातू कर्म चालत होतं. म्हणजे उदाहरणार्थ वेदांमध्ये एक शब्द येतो अयस म्हणून. अयस म्हणजे धातू. आणि पुढे-पुढे असाही शब्द येतो. थोडेसे नंतरच्या जे श्लोक आहेत, मंत्र आहेत त्याच्यात असा शब्द येतो श्याम अयस. श्याम अयस म्हणजे काय? लोह. लोह म्हणजे लोखंड. ठीक आहे. तर श्याम अयस, अयस असे म्हणजे तांब, लोखंड अशा प्रकारच्या धातूंचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आता लक्षात घ्या, प्राचीन काळाच्या दृष्टीने जर विचार केला, तर धातू निर्माण करणं म्हणजे इतर वस्तूमधून तो धातू वेगळा काढणं आणि त्याचं उत्पादन करणं, धातूपासून वस्तू निर्माण करणं, याला धातुकर्म म्हणतो आपण.
म्हणजे हे नुसती लोहारकी नाही, अगोदर धातूच निर्माण करायचा. आधी लोखंड शोधून काढायचं. समजा दगडातून लोखंड बाजूला काढायचं असेल, तर किती अवघड आहे विचार करा. तर हे धातुकर्म ही माणसं करू शकत होती, म्हणजे यांची संस्कृती बऱ्यापैकी प्रगत होती. तसेच दुसरी गोष्ट याच ह्याच्यात आपल्याला हे लक्षात येतं, की सोनं हा धातू सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. दुसरी गोष्ट एक असं लक्षात येतं, की त्या लोकांना गणित चांगलं जमत. गणित चांगलं जमत. त्या लोकांनी अ, वेगवेगळ्या संख्या त्याचे उल्लेख केलेले आहेत. 0 ही संख्या त्याचा उल्लेख केलेला आहे. इव्हन आकाशातले ग्रह-तारे आहेत. त्या ग्रह-तारे, नक्षत्र ह्याचा विचार केलेला आहे आणि ते त्याच्या आधारे ज्योतिष मांडण्याचा प्रयत्न केला. अमुक तारा कधी उगवतो, तमुक कधी उगवतो वगैरे. किंबहुना वेदांचा जो काळ ठरवणारे जे वेगवेगळे इतिहासकार आहेत, ते सुद्धा त्या काळातली जी नक्षत्रांची वर्णनं आहेत, त्याचा आधार घेतात आणि त्याच्या आधारे त्याचा काळ ठरवू पाहतात. मग ह्या सगळ्यांना बेसिक काय आहे? तर गणित. तर गणिताची चांगली प्रगती झाल्याशिवाय हे काही करता येत नसतं. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणजे अर्थकारण. तुमचं पशुपालन, तुमचं शेती, तुमचं धातुकर्म, तुमचं गणित हे सगळ्याचं रूपांतर कुठेतरी अर्थकारणात होत असतं. कारण आता बघा वेदात एका गोष्टीचा उल्लेख आलाय निष्क म्हणून. निष्क काय आहे? हे काहीतरी सोन्याचा पदार्थ आहे काहीतरी. आपण असं म्हणू की जणू काही नाणं आहे एखादं. सोन्याचा तुकडा आहे, नाणं आहे. आणि ते निष्क देतात आणि त्याच्यातून दुसरी वस्तू खरेदी करतात. म्हणजे ज्याला आपण बार्टर सिस्टम म्हणतो का नाही, म्हणजे वस्तू विनिमय. एक वस्तू द्यायची आणि दुसरी वस्तू घ्यायची. वस्तू विनिमय हे थोडासा मागासलेला प्रकार आहे. एक वस्तू द्यायची, दुसरी वस्तू घ्यायची. ठीक आहे, मागासलेला प्रकार आहे. म्हणजे समजा मी गाय दिली, म्हैस घेतली. हे काय झालं, एक प्राणी घेतला आणि दुसरा प्राणी दिला. हे थोडासा मागासलेला. पण जर तुम्ही असं करू लागलात, तुम्ही नाणी द्यायला लागलात, तुम्ही चलन द्यायला लागलात, तर तो मात्र प्रगत संस्कृतीचा प्रकार आहे आणि तिथं तो प्रगत संस्कृतीचा प्रकार असण्याची शक्यता आहे. कारण निष्कचा ज्या प्रकारे उल्लेख आलेला आहे, जणू काही एखादं नाणं आहे, जणू काही चलन आहे, अशा प्रकारचा उल्लेख आलेला आहे. एवढंच नाही, तर ते निष्क आहेत ना, त्याच्या माळा करून गळ्यात घालतायत लोक, असं सुद्धा उल्लेख आलेला आहे. आज सुद्धा तुम्ही बघा भारतात काही जाती जमातींमध्ये पैशांची माळा करायच्या म्हणजे नाण्यांच्या आणि ते गळ्यात घालायच्या अशी संस्कृती आज सुद्धा आहे. हे कदाचित पूर्वापार आलेल्या परंपरेचा परिणाम असण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं अर्थकारण जे आहे ना त्यांचं, हे चांगल्या प्रकारचं एक प्रगत अर्थकारण त्या लोकांचं सुरू होतं असं आपल्याला लक्षात येतं. दुसरं वेदकालीन संस्कृतीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काव्य. आता काव्य बघा, कसं झालंय माहिती आहे का? हा जो सगळा निसर्ग आहे ना, हा सूर्य, ती उषा, पहाटे-पहाटे पडलेला प्रकाश, ती निशा, अंधार, नदी, समुद्र, पर्वत, झाडं, पक्षी ह्या सगळ्यांकडं त्यांनी अतिशय सौंदर्य दृष्टीनं पाहिलं. आणि त्यावेळचे जे ऋषीमुनी आहेत, ते अतिशय कवी मनाचे आहेत आणि त्यांनी स्वतःच्या भावविश्वात या सर्व गोष्टींना स्थान दिलेलं आहे आणि त्याच्यावरचं काव्य निर्माण केलेलं आहे. गायत्री मंत्र सुद्धा आपण सूर्याची उपासना म्हणून बघतो. पण त्याच्याकडे कधीतरी असंही बघितलं पाहिजे, की अरे, सूर्याविषयी केलेलं काव्य आहे. असा विचार करा, की 4,000-5,000 वर्षापूर्वी कोणीतरी ऋषी सकाळी-सकाळी उठलेला आहे, नदीवर गेलेला आहे आणि त्याच्या मनात सूर्याविषयी एक प्रकारचा भाव दाटून आलेला आहे आणि मग तो सूर्याला अर्घ्य देत त्याला एक काव्य स्फुरलेलं आहे आणि मग तो ते काव्य म्हणतो. ह्या दृष्टीने विचार करा. या दृष्टीने जर बघितलं तर ही एक निसर्गपूजक पण संस्कृती आहे आणि अतिशय काव्यमय भाषेत या सर्व गोष्टींचं त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्याचा एक प्रकारचा आनंद घेतलेला आहे आणि पुढच्या पिढ्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आपण असं एक सांगूया तुम्हाला, की इथं दुःखाचं फार कौतुक केलेलं नाही बरं का यांनी किंवा दुःख उकरत बसा वगैरे असं काही प्रकार नाही. ते थोडंसं आनंदमार्गी अशा प्रकारची संस्कृती आहे. ठीक आहे. काव्य. त्यामुळे काव्य हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे वेदकालीन संस्कृतीचा. पुढचा भाग आहे तत्वज्ञान. मी तुम्हाला सांगितलं, की मानवी जीवनाविषयी अतिशय खोलवर विचार, म्हणजे विश्वाविषयी विचार, विश्व कसं निर्माण झालं याच्याविषयी विचार, हे सगळं त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला. दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट अशी नीट सांगितली गेली पाहिजे, की तत्वज्ञान मांडताना ते प्रश्न उपस्थित करत गेलेत आणि प्रश्न उपस्थित करताना त्यांनी असा विचार केलेला नाही, की याच्यामुळे आपण नास्तिक ठरतो की काय? किंवा जुनं तत्वज्ञान आपण
नकळतपणे उडवून लावतो की काय, असा विचार केलेला नाही. त्यांना जे प्रश्न पडले, ते त्यांनी खुलेआम मांडले. म्हणजे त्यांनी असा विचार केलेला आहे बरं का, की अशी शंका उपस्थित केलेली आहे, की खरोखर हे विश्व ईश्वराने निर्माण केलंय का? का असं तर नाही ना, की त्यालाही माहीत नाही की कसं निर्माण झालं? असं सुद्धा किंवा ईश्वर खरंच आहे की नाही? असे सुद्धा प्रश्न यांनी उपस्थित केलेले आहेत. एवढंच नाही तर आत्मा, परमात्मा, परब्रह्म याच्याविषयी वेगवेगळ्या संकल्पना मांडणं, त्या संकल्पनांचा पुन्हा गंभीर विचार करणं, काटेकोर विचार करणं, त्याची प्रसंगी चिकित्सा करणं, अशा गोष्टी यांनी केलेल्या आहेत. एवढंच नाही तर या तत्वज्ञानामुळं नंतरच्या काळात फायदे पण झालेले आहेत. म्हणजे जसं आता एक पहा, त्या काळात काय होतं माहिती आहे का? टोळ्या-टोळ्या होत्या. सगळे समाज टोळी समाजच होते. सगळेच हां, जगात. आपल्याकडेच होतं असं नाही. सगळ्या जगात तसंच होतं. मग त्या टोळ्या-टोळ्या आपसात भांडायच्या. वेदकालीन टोळ्या पण तसं करायच्या. आता उदाहरणार्थ दास, दस्यू यांच्या विरोधात, टोळींच्या विरोधात ऋग्वेद काळात खूप मंत्र आलेले आहेत. कारण त्या टोळीची आणि ह्या टोळीची काहीतरी भांडणं होती. पनी नावाची अजून एक टोळी आहे समजा. त्यांची पण यांची काहीतरी भांडणं होती. आणि मग त्यांच्या विरोधात काही मंत्र आलेले आहेत आणि येणार. कारण टोळ्या आहेत, त्यांची भांडणं होती, माणसं आहेत शेवटी. ठीक आहे. पण हे करत असताना सुद्धा त्यांनी एक वेगळ्या प्रकारचं पण तत्वज्ञान निर्माण केलं. म्हणजे आता उदाहरणार्थ अगदी प्रारंभिक भागातच त्यांनी असं म्हटलं, की ह्या जे वेगवेगळ्या देवता आहेत ना, समजा इंद्र, वरुणी, अग्नी, ह्या सगळ्या देवता आहेत ना, ह्या देवता वस्तुतः एकच आहेत. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय सद्वस्तू एकच आहे. ज्ञाते लोक म्हणजे त्याला जाणणारे लोक, त्याला विविध नावाने संबोधतात. म्हणजे कुणी त्याला इंद्र म्हणेल, कुणी त्याला अग्नी म्हणेल, कुणी त्याला अ, वरुण म्हणेल, असं म्हटलंय त्यांनी. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं का, की आपण जे म्हणतो का नाही, खरा ईश्वर एकच आहे. आपण त्याला शिव म्हणू, की विष्णू म्हणू, की आणखी कोणी म्हणू. असं जे आपण आत्ता म्हणतो का नाही, त्याची मुळं सुद्धा त्या वेदकालीन संस्कृतीमध्ये आहे. त्यांनी काय प्रयत्न केला माहिती आहे का? हे सगळे देवता खऱ्या अर्थाने एकच आहेत. आपण त्याला कितीही वेगवेगळ्या नावाने अ, संबोधू किंवा पूजू किंवा त्याची पूजा करू. पण प्रत्यक्षात त्या देवता मुळात एकच आहेत. असं सुद्धा तत्वज्ञान ह्या लोकांनी मांडल्यामुळे झालंय काय माहिती आहे का? पुढे जाऊन त्याचे काही फायदे झालेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ एक सहिष्णुता वगैरे निर्माण झालेली आहे. अर्थात या लोकांचे काही दोष पण आहेतच. म्हणजे आता वर्णव्यवस्था वगैरे त्यातून जे काही दोष निर्माण झालेले ते आहेत, ते आहेत. ते नाकारण्याचं काही कारण नाही. तर वैदिक संस्कृतीचं आता वैशिष्ट्य आपण त्याच्याकडे येऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांचे ग्रंथ विविध आहेत. विचार पण वेगवेगळे आणि काळानुसार बदललेले आहेत, बहुप्रवाही आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं तर समजा ऋग्वेद घेतला. एकच ग्रंथ आहे, पण एकाच ग्रंथात परस्पर विरोधी विचार पण मिळतात. का मिळतात? कारण वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या ऋषींनी रचलेल्या ऋचा किंवा मंत्र. त्याच्यामुळं ती भिन्नता म्हणजे वैचारिक मतभेद मान्य करणं हे आपल्याकडं पूर्वापार झालेलं आहे. कशामुळे झालेलं आहे? कारण ह्या सगळ्या विचारांना त्यांनी एकत्र बांधून एकच ग्रंथ तयार केला. त्यांनी असं नाही केलं, की एकाच माणसाने लिहिलेला. ठीक आहे. बरं पुढे जाऊन वेगवेगळ्या ग्रंथांची पण निर्मिती झाली. नवे-नवे ग्रंथ. एक वेद आला, दुसरा आला, तिसरा आला, चौथा आला. पुन्हा ब्राह्मण ग्रंथ आले, पुन्हा उपनिषदं आली. पुन्हा काय पुढे जाऊन आरण्यकं आली. उपनिषदं, आरण्यकं समजा एकाच काळात किंवा पुढे जाऊन रामायण, महाभारतासारखे ग्रंथ आले. पुन्हा गीतेसारखे ग्रंथ आले. तुम्ही बघा आणि काळानुसार त्याच्यात भर पडली. त्याच्यामुळं काय झालं, विचार पण भिन्न झाले. एकच गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल, की आपल्याला असं जरी वाटत असलं, की आपला धर्मात विचार एकच आहे. तर एकच विचार नाहीये, वैदिक विचार म्हणजे. परस्पर भिन्न आणि कधी-कधी वेगवेगळे विचार आहेत किंवा विरोधी पण विचार आहेत. एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षात येईल. आता उदाहरणार्थ अ, ऋग्वेद किंवा जे इतर वेद आहेत ना, त्या वेदांमध्ये कुठेही तुम्हाला अवतार संकल्पना आढळणार नाही. भगवंत अवतार घेतो, अशी संकल्पना वेदात नाही. वैदिक संस्कृतीमध्ये नाही. पण पुढे जाऊन याच संस्कृतीची फळं म्हणू किंवा पुढच्या भागात जे ग्रंथ निर्माण झाले, रामायण, महाभारत, तिथून पुढे तुम्हाला अवतार संकल्पना दिसायला लागते. तुम्ही गीता वगैरे थोडंफार ऐकलं असेल, यदा यदा हि धर्मस्य वगैरे. जेव्हा-जेव्हा काय बाबा समाजाला काही ग्लानी येते, तेव्हा-तेव्हा मी अवतार घेतो असं भगवंतांनी आश्वासन दिलंय. आणि काही ठिकाणी 10 अवतार सांगितले, काही ठिकाणी 24 सांगितले, असं बरंच. ठीक आहे. तर मुद्दा काय आहे माहिती आहे का? की काल जे नव्हतं ते आज आलं की नाही? म्हणजे अवतार संकल्पना अगोदर नव्हती, नंतर त्यात भर पडली, मग अवतार संकल्पना आली. त्याच्यामुळं ही संस्कृती स्थिर संस्कृती नाहीये. ही संस्कृती काळानुसार भर पडणारी
आणि नवं-नवं स्वीकारणारी आहे. त्यामुळे नित्य नूतन असणारी संस्कृती आहे. म्हणून तुम्ही बघा, की मग आता हे भर कशी टाकतात? भर टाकण्याची पण पद्धती आहे. एक पद्धत अशी आहे, की जुन्या ग्रंथाचा नवा अर्थ लावायचा. तर ते पुन्हा गीतेवर नुसार एकच उदाहरण देतो. आता गीता बघा, गीतेवर एक प्राचीन जे काही भाष्य उपलब्ध आहे, ते शंकराचार्यांचं भाष्य फार प्रसिद्ध आहे. शंकराचार्यांनी समजा 7व्या-8व्या शतकात एक भाष्य केलं. पुढे 12व्या-13व्या शतकात ज्ञानेश्वर माऊलींनी आणखी वेगळं भाष्य केलं. त्याच्यानंतर पुन्हा 19व्या-20व्या शतकात लोकमान्य टिळक, योगी अरविंद, विनोबा भावे, महात्मा गांधी आपल्याकडच्या बहुतांश नेत्यांनी बघा तुम्ही, जे राजकीय नेते पण होते, एका अर्थाने धार्मिक नेते पण होते. त्यांनी त्यावर भाष्य केलं. आणि प्रत्येकाने पुन्हा वेगळा अर्थ लावलेला आहे. लोकमान्य टिळकांना असं वाटलं, की नाही कर्माला महत्त्व दिलं पाहिजे आणि निष्काम कर्माला महत्त्व देऊन स्वातंत्र्य लढ्याला प्रोत्साहित केलं पाहिजे. म्हणून त्यांनी वेगळा आणि नवा अर्थ लावला गीतेत. ठीक आहे, की जो एका अर्थाने आपण असं म्हणू, की आद्य शंकराचार्यांच्या भाष्यामध्ये तो आढळणार नाही. अशा प्रकारचा अर्थ लोकमान्य टिळकांनी लावला. म्हणजे ही पण एक भर आहे बघा. आणि काही लोकांनी स्वतंत्रच निर्मिती केली, हे वेगळंच पुन्हा. तर असंही झालेलं आहे. त्याच्यामुळं ही संस्कृती आपण असं म्हणू शकतो, की नित्य नूतन आहे. जोपर्यंत अशी भर पडत राहते ना, तोपर्यंत ही संस्कृती नष्ट होणार नाही. काळानुसार बदल मात्र होतील. म्हणजे आता यज्ञ संस्कृती बऱ्यापैकी नष्ट झाली बघा. आता यज्ञ फारसा दिसत नाही. मूर्तीपूजा नव्हती आधी. आली का नाही मूर्तीपूजा? आली, स्वीकारली, झालं. तर अशा प्रकारे भर पडत जर गेली, तर ही संस्कृती पुढं-पुढं चालत राहते. ठीक आहे. तर आज या एकूण व्याख्यानामध्ये वैदिक साहित्य आणि वैदिक संस्कृती यांची ओळख आपण करून घेतली. धन्यवाद.